इतिहासामध्ये पहिल्यांदाच उजनी धरणामध्ये मे आणि जून महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे। आजची धरणाची पाण्याची पातळी जवळपास 95 टीएमसी आहे आणि या उजनी धरणाची पूर्ण क्षमता ही 120 टीएमसी आहे। ही एका बाजूला शेतकऱ्यांसाठी जरी आनंदाची बातमी असली, परंतु दुसऱ्या बाजूला शेतकरी हा महापुराच्या धोक्याने धास्तावलेला आहे। कारण उजनी धरण प्रशासन हे सातत्याने प्रत्येक वर्षी उजनी धरण 100% भरून घेतं आणि त्यानंतर एकदमच 1 लाख 2 लाख क्युसेसनं पाणी हे भीमा नदीमध्ये सोडलं जातं। त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या भीमा नदी काठच्या शेतकऱ्याचे नुकसान होते। भीमा नदी काठावर असलेले शहरांचं, झोपडपट्ट्यांचं आणि लोकवस्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते। या उजनी धरण प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे एका बाजूला शेतकरी जरी आनंदित झाला असला तरी दुसऱ्या बाजूला महापुराच्या धोक्यामुळे धास्तावलेला आहे। कारण प्रत्येक पावसाळ्यात जवळपास 100 टीएमसी पाणी आपल्याला नदीतून सोडून द्यावे लागते आणि आता धरण 95 टीएमसी भरलेला असताना सुद्धा उजनी धरण प्रशासन पाणी खाली सोडत नाही। कारण याचं कारण हे अनाकलनीय आहे। कारण जर 100% धरण भरलं आणि पुण्यासारख्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो। येणाऱ्या काळात आषाढी वारी सुद्धा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भरणार आहे। त्यामुळे उजनी धरण प्रशासनाने तात्काळ जेवढा वरून विसर्ग येत आहे त्याच्या 50% तरी विसर्ग नदीमध्ये सोडला पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने धरण भरून घेतलं पाहिजे। कारण पुढे येणारा पावसाळा खूप मोठा आहे आणि त्यामुळे या महापुराच्या धोक्यापासून आषाढी वारी असेल आणि भीमाकाठचा शेतकरी असेल हा वाचवणं हे